ते म्हणजे महाराणी भक्ती माता आणि तिचे वृद्ध झालेले दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांना तारुण्य प्राप्त झाले. पाप्यातले पापी जीव असेना का या श्रीमद भागवत शास्त्राच्या श्रवणाने वैकुंठ धामाची प्राप्ती करून घेतो असं महात्म्यामध्ये काल आपण गोकर्ण उपख्यात पाहिलं. सनकादी ऋषी देवर्षी नारदांना कथाभाग सांगत होते. तेथे आणखीन एक आश्चर्य घडलं. ते म्हणजे सर्व देव देवता उद्धव, सर्व भक्त प्रल्हाद सर्व त्या ठिकाणी प्रगट झाले. स्वयं भगवंतही प्रगट झाले. भगवंत आल्यानंतर सर्वांनी नामघोष केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश. शंखनाद झाला. भगवंताचा गजर झाला. लोकच्या आसनावरती भगवान श्रीहरींना बसवण्यात आलं. आता सर्व भक्त आणि स्वयं हरीही कथा श्रवण करण्यासाठी बसले होते. सूत महाराज वर्णन करतात. प्रल्हादस्तार धारी कर लगती तया चौद्धवोकाशधारी वीणाधारी स्वर कुशलतया राग करतार्जुनो भुवत् इंद्रोवादीन मृदंगम. जय जय शुक्रा कीर्तनेति कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. प्रल्हादजीनं टाळी वाजवायला सुरुवात केली. सर्व जे काय झाले होते सर्वांनी कोणी गायला सुरुवात केली. अर्जुनाने राग गायला सुरुवात केली. आलाप दिला. भगवान संत श्रेष्ठ देवर्षी नारदांनी आपली वीणा वाजवायला सुरुवात केली. साक्षात इंद्रदेव मृदंगावरती थाप देत होते. सर्व भक्त मंडळी टाळ्या वाजत होते. आनंदामध्ये संकीर्तन चालू झालं होतं. ओंकार महाराज आनंदामध्ये असं संकीर्तन चालू झालं की सर्वांना आता अतिशय आनंद झाला होता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. 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 नाथ नारायण वासुदेव.
भगवान की जय 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 राधे श्याम। भगवान व्यासांचे पुत्र शुक महाराज वेगवेगळे हातवारे करून कथा सांगू लागले, भगवंताचे कीर्तन गाऊ लागले। सनकादिक ऋषी म्हणाले, देवर्षी या सप्ताहाचा विधी मग तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका। सप्ताहाचं आयोजन करत असताना सर्वांच्या साह्याने करायचं, धनाच्या साह्याने करायचं। म्हणजे जसं की आपल्या शिमूरगावांमध्ये, श्री क्षेत्र शिमूरगावांमध्ये आपण सर्वांनी सहकार्य केलं, सर्वांच्या देणगीमधून आपण या सप्ताहाचं आयोजन केलं, तसं आयोजन करावं। चांगला मुहूर्त पाहून या सप्ताहाला सुरुवात करावी, तशी आपणही केली। आपण ज्या दिवशी आरंभ केला त्या दिवशी रथसप्तमी होती, भानु सप्तमी होते। या दिवशी भगवान सूर्यदेवांचं पूजन करत असतो आपण। या दिवशी आपल्याला भगवंताच्या रथाचंही पूजन करायचं होतं। अशा शुभ मुहूर्त पाहून सप्ताह सुरुवात करावी। सप्ताह कथा श्रवण करत असताना काही नियम सांगितले। श्रवण करत असताना उपवास करावे, जमत असेल तर 7 दिवस निरंकार उपवास करावा, परंतु ते शक्य नाही। म्हणून ज्याला जसं जमेल तसं फळ खाऊनही उपवास करू शकता। तेही नाही जमलं तर दिवसामध्ये 1 वेळ भोजन करावं। कथा श्रवण करत असताना उपवासाचं बंधनही आपल्याला पाळायचं। मी नेहमी माझ्या कथा कीर्तनामध्ये सांगत असतो बघा, आपल्या भागामध्ये, आपल्या पंचक्रोशीमध्ये सर्वांना माहिती, एकादशी आपण धरत असतो, एकादशी आपण करत असतो। त्या एकादशीचेही काही नियम असतात। उपवास का करावा? शास्त्रीय दृष्ट्याही गुणकारी आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्याही गुणकारी आहे। 15 दिवसामध्ये 1 दिवस या जठराग्नीला आपण आराम दिला पाहिजे। परंतु आपण एकादश करतो आणि एकादशीला 3 वेळ कच्चून फराळीचं खातो, बरोबर आहे ना? 3 वेळ खातो आपण। एकादशी आता जवळ आली आहे म्हणून तुम्हाला सांगतोय बघा, एकादशी 3 दिवसाची असते, 3 दिवसाची। आपल्याला शक्य झालं सर्वांना विनंती आहे, आपण जो सप्ताह 1 कोटी नामयज्ञ अखंड हरिनाम आरंभ केलाय, तो म्हणजे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजींच्या प्रकृतीसाठी। मग शक्य